राज्यात आज काय घडलं पाहूयात फक्त 90 सेकंदात। निर्लज्जपणाचा कळस, शेतकऱ्यांची घरदारं पाण्यात बुडालेली असताना धाराशिवचे जिल्हाधिकारी नाचगाण्यात मग्न। आधी काही केलं तर पांघरून घालायला साहेब असायचे, आता आपल्यालाच पांघरून घालायचंय असं म्हणत पुण्यात अजित पवारांनी काढली शरद पवारांची आठवण। कोथरूडमध्ये सामान्य लोकांवर गोळीबार आणि कोयत्याने वार, निलेश घायवळसह टोळीच्या 10 जणांवर पोलिसांची मोठी कारवाई। अजित पवारांच्या जवळच्या पुण्यातील आमदाराच्या हत्येच्या कटाचा तपास आता SIT मार्फत होणार, आरोपींवर गंभीर गुन्हे दाखल। MPSCची परीक्षा पुढे ढकला, विद्यार्थ्यांच्या मागणीनंतर परीक्षा 9 नोव्हेंबरला होणार। MPSCचा पूर परिस्थितीमुळे मोठा निर्णय। मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात निर्दोष सुटलेल्या प्रसाद पुरोहित यांना लेफ्टनंट वरून कर्नल पदावर बढती। अजितदादांना डिवचण्याचा प्रयत्न होतो, संजय राऊतांनी खासदारकीचा 1 महिन्याचा पगार दिला असता तरी मी त्यांचे आज आभार मानले असते, हसन मुश्रीफांची खोचक टीका। ठाण्याच्या DPDC बैठकीत एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय, संकेत घरत यांची स्टेमच्या व्यवस्थापकीय संचालकापदावरून उचलबांगडी। बीड मधील मोठी बातमी, स्थानिक पत्रकाराच्या मुलाची निर्घुणपणे हत्या, जागीच मृत्यू झाला। आणि अशाच ताज्या घडामोडींसाठी बखर लाईव्हला सबस्क्राईब जरूर करा।